महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात मनसे आक्रमक। वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आक्रमक मनसैनिकांनी हिंदी सक्तीच्या आदेशाची केली होळी। मनसैनिकांनी हिंदी सक्ती आदेशाचे कागद फाडून केली होळी। हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द न झाल्यास उत्तर भारतीय नेत्यांना मुंबईत फिरू देणार नसल्याचा मनसेचा इशारा। मनसेकडून अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे आंदोलन। मनसैनिकांची राज्य शासन व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। हिंदी भाषा सक्ती विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार। केंद्र सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक होण्याचे आदेश दिलेले आहेत। आज वर्सोव्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत। जी भाषा उत्तर भारतामध्ये ही कंपल्सरी नाही किंवा ती सक्तीची नाही, ती भाषा आमच्यावर केंद्र सरकार का लादत आहे। 5वी नंतर ती भाषा शिकवली जाते, पण पहिलीपासून आम्हाला आमच्या प्रत्येक गावाखेड्यामध्ये जी मराठी भाषा आमची चालते ती अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही तिच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेता हिंदी भाषेची सक्ती करणं याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करत आहोत। येणाऱ्या दिवसामध्ये जर शासनाने हा GR रद्द केला नाही तर मुंबईमधल्या उत्तर भारतीय जेवढे हिंदी पट्ट्यातले आणि गाय पट्ट्यातले नेते जे या मुंबईमध्ये स्थिरावलेले आहेत त्या मुंबईतल्या उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर फिरायला देणार नाही, हा आमचा इशारा आहे। कारण जी भाषा आमच्या बालपणापासून आमची जी मातृभाषा आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा ही भाषा सक्ती हिंदी भाषेचं सक्ती करणं ही कुठली ही पूर्ण अन्यायकारक बाब आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो। हिंदी पट्ट्यातले जेवढे नेते उत्तर भारतीय आहेत आम्ही त्यांना रस्त्यावर फिरायला देणार नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।